म्हणजे अमृता फडणवीसांनी हातात कमळ घेत या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। विशेष म्हणजे भाजपचं हे कमळ चिन्ह सध्या फुललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचंच इथे आपल्याला उदाहरण दिसतंय या रॅलीच्या माध्यमातून। महायुतीमध्ये सहभागी प्रत्येक पक्षाचा झेंड्याचा रंग जो आहे तो या रॅलीमध्ये पाहायला मिळतोय। महायुतीमध्ये सहभागी प्रत्येक पक्ष, घटक पक्ष त्यांचे झेंडे आज नागपूरमधल्या रस्त्यांवर आपण पाहतोय आणि कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा मोठा उत्साह। नागपूर ही देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आपल्या नेत्याचं, आपल्यामधल्या या माणसाचं स्वागत करण्यासाठी नागपूरकर सुद्धा आज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि ही स्वागत रॅली जी आहे ती जंगी स्वागत रॅली काढण्यात आलेली आहे। ढोल ताशांचा गजर आपण या ठिकाणी पाहताय। आपल्या नेत्याची, आपल्या माणसाची, आपल्या नागपूरमधल्या रहिवाशाची, स्थानिकाची एक झलक पाहण्यासाठी, आपल्या मुख्यमंत्र्याची एक झलक पाहण्यासाठी नागपूरकर मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। अशा प्रकारे पारंपरिक वेशभूषा करत सुद्धा अनेक जे लोक आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठा जल्लोष आहे, ढोल ताशाचा गजर इथे ऐकू येतोय। एकीकडे फडणवीस यांच्यावर पुष्पवर्षाव केला जातोय, अनेकांकडून त्यांचं स्वागत इथे केलं जातंय। मी पुन्हा येईल हा नारा देवेंद्र फडणवीसांनी दिला, मात्र त्यासोबतच जय श्रीरामचा नारा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला होता।